धन्यवाद. थँक्यू सो मच टॅलेंटेड कॉमेंटेटर प्रथमेशजी ठाकूर, ज्यांना आपण ऐकलं. प्रेक्षको नमस्कार. स्वतःसाठी तुम्ही जसे आहात तसेच राहा. कोणासाठी चांगलं किंवा वाईट बनू नका. कारण प्रेक्षको, तुम्ही ज्याला आयुष्यामध्ये खूप आवडलेले आहात ना, तो तुम्हाला कधीच सोडणार नाही. पण तुम्हाला जे पसंत करत नाहीत ना, त्याच्यासमोर तुम्ही जीव जरी ओवाळून टाकलं तरी सुद्धा तो तुम्हाला तुमच्या आयुष्यात होणार नाही. हे जीवनाचं कटू सत्य लक्षात ठेवा. म्हणून आधी स्वतःचा विचार करा, मग जगाचं काय ते बघा. नमस्कार. चला जाऊया मैदानामध्ये. इथे हा चेडू फुलर लेनचा वापरला गेला. काही मिनिटातच आपण इथे एक सेलिब्रेशन करणार आहोत. आज आपले लाडके भाऊसाहेब यांच्या सुपुत्र रुद्र यांचा बड्डे आहे. ते बड्डे सेलिब्रेशन आपण इथे करणार आहोत. काही मिनिटातच आपण जल्लोषामध्ये त्या बड्डेमध्ये सामील होऊया. ओरपी चेंडू बॅट आणि पॅडच्या मधून खोदून काढलाय. ड्राईव्ह होत असताना वाईड स्पीड ऑन वेगाने येते तिथे बॉलरकडे फेकी करे, पण ते एक धाव तिथे अर्जित केली. माझ्यासोबत या दीपीर बिराडे सर आहेत. अष्टपैलू कामगिरी त्यांची, क्रिकेटमध्ये अथांग प्रेम. मग कॉमेंट्री असो, स्कोरिंग असो, मॅनेजमेंट असो, सर्व काय ते सांभाळत असतात. रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे संघ इथे बॅटिंग करते. लाऊड अपील. लक्षात घ्या, अपील केले पंचांकडे करायची नसते कॉड बिहायची. हे तुम्हाला माहिती पाहिजे. क्रिकेटचा नियम आहे, हे बेसिक आहे. ABCD. 3 चेंडू पडले, 5 षटकाचा मुकाबला आहे. पवार इलेव्हन मालेकच्या जय पवार या कॅप्टनने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला. तरुण क्रिकेटर आहे. हा चेंडू गुड लेंथ टप्पा पडल्यानंतर खाली राहतो. थोडासा अँगल सुद्धा कोणामध्ये जात असताना विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना सुंदर सुरुवात गोलंदाज कुणाल याच्याकडून. कारण अजून 4 चेंडूत त्याने एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. अचूक नियंत्रण, अचूक टप्पा. रिवर्सचा पवित्रा सीधी उंगली से घी नहीं निकलता है तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. अल्टी पल्टी शॉट, चेंडूने कल्टी मारली आहे 4 धावांसाठी. वेलकम रणजित सेठ चोरगे, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर या चौकाराने धावसंख्येला वेग प्राप्त होतोय. धावा झाल्या त्या 7-0 बाद. 5 चेंडू झालेत. कुणाल षटक हाताळतोय. एका बाजूला पवार मालेट, दुसऱ्या बाजूला रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे. लॉब करायचा प्रयत्न होता. पायांची गती नव्हती, हालचाल अजिबात नव्हती. शफल होणं फार महत्वाचं असतं. गुडलेनच्या थोसा अलीकडे टप्पा पडला आणि चेंडू किती सुसाट गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आपण पाहिलं लाजबाब बॉलिंगचा नमुना पेश केला. एक रिव्हर्सचा चौकार वगळता बाकी सर्व चेंडू सुरेख हाताळले. तो चेंडू सुद्धा प्रेक्षक वाईट नव्हता, परंतु त्याच्यावरती फटका बनवला गेला. याला म्हणतात क्रिएशन ऑफ द स्ट्रोक. आणि क्रिएटर बनणं गरजेचं असतं. हे आधुनिक काळामध्ये तुम्ही जितकी स्वतःची कला वाढवाल, जितकं स्वतःला अगदी आधुनिक बनवाल आणि क्रिएशन तुमच्या माध्यमातून जितकं होईल तितकं तुम्ही पुढे जाऊ शकता. आताचं युग आहे, कॉम्पिटिशनचं युग आहे. तुमच्यामध्ये काहीतरी वेगळी छाप पाहिजे. नुकतंच प्रथमेश सरांनी उल्लेख केला की विजेते लोक काही वेगळ्या गोष्टी करत नसतात, परंतु ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करत असतात. तर पुढच्या टीमला आम्ही अनाऊन्स करतो की आपण आपले ड्रेस कोड घेऊन जा, जर्सीज घेऊन जा. काहीतरी वेगळं करणारा माणूस पुढे जात असतो. जसे आमचे सुनील शिर्के सर, त्यांची वेगळी छाप आहे. अधिराज्य गाजवतात ते. पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं भ्रमण सुरू आहे. मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करतायत. मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी 1 करोडची स्पर्धा कव्हर केली होती. साधी गोष्ट नाही. बारामती या ठिकाणी फार मोठं. आणि त्यांच्यासोबत नेहमी असलो की अगदी वेगळी ऊर्जा निर्माण होत असते. आणि नक्कीच आज त्यांच्यासोबत मला इथे कॉमेंट्री करायला मिळते. आज माझी तिसरी रजनी जरी असते तरी सुद्धा खूप मजा वाटते. आज दीपू सर काल सुद्धा म्हणाले की सर आपल्यासोबत सुनील शिर्के असले की अगदी वेगळी एनर्जी क्रिएट होते. हरकत नाही, मैदानामध्ये सुद्धा एनर्जेटिकच ते कॉमेंट्री असणार आहे सुनील शिर्के सरांची. आणि त्यांनी ती दाखवून दिली आहे आधीच्या सामन्यांमध्ये. नवीन षटकाला सुरुवात. हा चेंडू सुद्धा पाहतोय स्वैर आहे. पंच घोषित करतायत वाईट. अवंत धाव मिळते. धावसंख्या फुलते. 8 वर जाऊन ठेपले टीम जांभुर्डे संघाची. रमेश धस कॅप्टन या संघाचा, ज्याने चांगलं मनोगत व्यक्त केलं. मस्त स्पीक त्याचं आपल्याला ऐकायला मिळालं. मुरबाडच्या वासियांसाठी त्यांनी उल्लेख करून दाखवलं या आदर्श स्पर्धेचा. स्पर्धेत तशी लाजबाब आहे. सर्वांना गर्व वाटणारी स्पर्धा ज्या स्पर्धेचा आहे 33वं पर्व. आणि ह्या स्पर्धेमध्येच क्रिकेटचं मिळेल आपला सर्वांना सर्व, अशी ही गर्व वाटणारी स्पर्धा
परंपरेची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, संस्कृतीची स्पर्धा आपण इथे एकात्मतेची जोपासतोय आमच्या आदर्श धानिवलीच्या वतीने. आणि आपल्या ह्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांनी स्पर्धा अक्षरशः डोक्यावरती घेतली या तिसऱ्या रात्रीमध्ये. गोलंदाज थोडेसे चाच पडत आहेत तिथे. रोहित दळवी, पवार लिलन मालेट म्हणजे शरदजी पवार यांनी अनेक संधी आम्हाला सुद्धा दिल्या परिसरामध्ये, मुरबाड परिसरामध्ये. त्यांचे लीग सुद्धा आम्ही कव्हर करत असतो. डीपीवर असतात, सुनील शेळके सर असतात, मला सुद्धा चान्स दिलेली असते. ओ हो, स्विंगचा प्रयत्न होता, थोडासा मिस टायमिंग, परंतु अंतर गाठेल चेंडू तिथे जातोय एका टप्प्याने. यस, तिथे अडवला गेला की काय? हो हो, तिथे 2 फिल्डर पोहोचले. असं वाटलं की बॅरिकेड ओलांडलं की काय. मस्त ट्राय होता. आपण पाहूया, रिप्लेमध्ये पाहिलं जाईल. खूप दूरवरतून दोन्ही पण फिल्डरने प्रवास तिथे कापला होता, अंतर कापलं. बघा हा फलका आकाशामध्ये, हा चेंडू हेलकावे घेतोय, नाचतोय, डोलतोय, बागडतोय आणि टप्पा पडला तेव्हा असं वाटलं की चेंडू गेला, पण नाही, बॅरिकेडच्या अलीकडे. ओ, उंच उडी घेतली, क्या बात आहे. वाव, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक ग्रेट पीस ऑफ फिल्डिंग देअर. जणू काय सूर्यकुमार यादव या संघामध्ये खेळतो की काय. बघा काय जबरदस्त त्याचा इफेक्ट. एकदा अतिश नाव सांग. ओमकारचा त्याचा प्रयत्न बघितला सुरेख, आणि आता हा चेंडू खाली ठेवला, बॅटला चुंबन घेऊन जातोय कॉट बिहाइंडच्या माध्यमातून फलंदाज बाद. जबरदस्त बॅटिंग इथे होत असताना जबरदस्त फिल्डिंग आणि बॉलिंगचा नमुना पेश झाला. म्हणजे हा सामना अगदी कडक होणार प्रेक्षको. चुरशीची रंगत असणार ही. आणि ती फिल्डिंग वारंवार पाहण्यासारखी. हा लेग कटर होता बघा, बॅटच्या पुढच्या टोच्या एजला लागला आणि काय सेलिब्रेशन. विकेट किपरने 0 सेकंडमध्ये झेल टिपला. रुपेश ठाकरे उल्लेख करतो आपण नेहमी त्यांचा की ठाकरे इज नॉट जस्ट अ नेम, इट्स अ ब्रँड. ठाकरे ब्रँड, आणि तो ब्रँड इथे आज फुलेलच असं वाटतंय. मदनजी ठाकरे आज उपस्थित नाहीत, परंतु इथे रुपेश ठाकरे आहे. धावसंख्या 10 वर, 1.3 षटक, 1 गडी बाद. अनेक मान्यवर सुद्धा आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये आपल्याला व्यासपीठावरती पाहता येत आहेत. आमचं भव्य दिव्य मंचक इथे पाहतोय उभारलेलं आहे. एक आगळी वेगळी संकल्पना आमच्या धानवीच्या वतीने, न भूतो न भविष्य, ते आतापर्यंत ह्या मुरबाड नगरीमध्ये जे घडवता आलं नाही ते घडून दाखवले, करून दाखवले या आदर्श धानविलीने. पहिला मानांकन त्यांनी प्राप्त केलाय. यानंतर पुढे होती स्पर्धा अशा, परंतु सुरुवात जी केली त्याला म्हणतात संस्थापक हे आमचे धानविलीकर आहेत, ज्यांनी हा अध्याय रचला. इथे फेकी होईपर्यंत 2 धाव पूर्ण झाल्या. लॉंग ऑफला तिथे चेंडू ट्रॅव्हल झाला होता. काही काळ हवेमध्ये असताना धावसंख्या 2 पुढे सरकते जांभुडे संघाची 12 वर 1 डझन धावा. भिवंडीमध्ये खूप शब्द चालतात. फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतात काय, अर्धा डझन. प्रत्येकाची एक शैली असते, प्रत्येकाचे एक डायलॉग्स असतात, ते अगदी बिंदासपणे येत असतात. इथे हा चेंडू अचूक टाकलाय. हा टप्पा म्हणजे क्रिकेटमध्ये भेद तर समजला जातो. अचूक टप्पा म्हणजे गुड लेनच्या अगदी थोडंसं पुढे, अलीकडे सुद्धा नाही आणि पलीकडे पण नाही. आणि अशा वेळेला जर फलंदाज शफल नाही झाला तर फटके सजवणं कठीण जात असतं. अचूक मारा करतात. फिल्डिंगचा निर्णय जो घेतला, जो अचूक ठरतोय, अचूक सिद्ध करतोय गोलंदाज सुद्धा. लागोपाठचे 2 चेंडू असं वाटले की जणू काय ॲक्शन रिप्ले की काय. इतकं पाहण्याजोगे बॉलिंग आणि ती फिल्डिंग पाहिली आपण, तो कॉट बिहाइंड पाहिला आपण. सॉलिड परफॉर्मन्स षटकामध्ये झालं आणि यशस्वी षटक हाताळलं गोलंदाज रोहितने. इथे पाहिलं आपण 5 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला. 2 षटकाची समाप्ती. रविराज ब्लास्टर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 12. पुढच्या सामन्यासाठी चेंज द गेम खंदारे विरुद्ध शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी. आपण यायचं आहे, आपले ड्रेस कोड पण घ्या आणि कॅप्टन्स आपण सुद्धा टॉससाठी सज्ज राहायचं लगेचच. बघा आमचे प्रेक्षक कक्ष खचाखच भरले. जल्लोष होत नाही आज का हो? आज काय झालंय, एकादशी म्हणून की काय? जरा आवाज द्या प्रेक्षक हो, कसं वाटतंय? आदर्श चषक बोला, जय हरी विठ्ठल. अहो आवाज द्या. आपली विठ्ठलाची नगरी आहे, प्रति पंढरपूर मध्ये आपण आहोत. हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल बोला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय क्रिकेट, जय आदर्श चषक. धन्यवाद धन्यवाद. जल्लोष काय तुम्ही कायम ठेवा, टाळा कायम ठेवा. आरडा ओरडा, शिट्या पिंपाडा सर्व काय वाजवायचे आहेत.
आता कुठे तिसरी रजनी सुरू झाले, अजून 5 रजनी बाकी आहेत. ये टूर्नामेंट का सिर्फ झांकी है यारो, पिक्चर और बहुत कुछ बाकी आहे. रिवर्सचा पवित्रा सक्सेसफुल रिवर्स झाला होता, परंतु तिथे पॉइंटला शतक आहे. त्याने कव्हर केला चेंडू, त्या दरम्यान एक धाव वेगाने कव्हर केली आणि एका धावेने धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचलेली आहे टीम जांभुर्डे संघाची. साहेबा एंटरप्राइजेस मध्ये बॅनर सोडा मुलांनो, तो बॅनर धरू नका. येस येस, खाली बस बेटा, खाली बस. तुला बसण्याची जागा आहे, उभा राहण्यासाठी जागा नाहीये. बिंदास बस, सिटिंग व्यवस्था केलेली आहे. बॅटची कड हो 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 हो. काय बॉल होता तेच तर मला बघा रिप्ले मध्ये नाही, तो फुल टॉस होता, फुल टॉस होता. असं वाटलं की विकेट किपरनी झेल सोडला की काय, बाउन्स झाला होता खाली चेंडू. फुल लेंथ बघा हा रिप्ले मध्ये बरोबर दाखवलं जातंय. मला असं वाटलं की तिथे झेल सोडला की काय, बघा अबक दुबक तिबक 3 वेळा चान्स, पण तो झेल नव्हता. प्रयत्न केला चांगला. इथे बॅट अँड पॅडच्या मध्ये आदळलाय. बॅट कट की शरीर कट ते पाहायला लागेल. पंच सांगतायत लेग बाईज म्हणजे शरीराला धडकला चेंडू. एक धाव कंप्लीट झाली आहे. मोठे फटके येऊ देत नाहीत. आतापर्यंत आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये एक चौकार आला होता कुणालच्या, दुसऱ्या षटकामध्ये एकही चौकार नाहीये, एक विकेट झाली. आणि ह्या षटकात सुद्धा रोहनने त्यांच्याच पावलं ते पाऊल ठेवून छान बॉलिंग केली आहे. धावसंख्या 14 वर एक गडी बाद. रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे संघाला बॅटिंगसाठी निमंत्रित केलं कॅप्टन जय पवारने. मी वयाचा खेळाडू आहे, त्यांनी सांगितलं की मी भाग्यवान आहे, मी लकी आहे कॅप्टन, म्हणून मला कॅप्टन्सी दिली आहे. आणि मस्त तो बोलला सुद्धा, त्याला बोलकं केलं. कारण आतिश पवार मला बोललेला की सर त्याला जरा कमी बोलता येतं, पण तो पोपटासारखा बोलला होता. सुरुवात झाली की बोलावं लागतं. इथे पंचांनी सांगितलं वाईड आहे. आणि त्याच्या अंगणात माहिती मिळाली की पेरूचं झाड आहे. मग करा विचार आता, म्हणजे पोपट बोलणारच. तो सुद्धा लाल पेरूचं झाड आहे, दुधात साखर. धावसंख्या 15 वर एक गडी बाद. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथे संलग्न ऐकायला मिळतात, माहिती सुद्धा छान मिळते आमच्या 12 खेळाडूंकडून, आतिश कडून. आणि हा फटका आतिशबाजी स्टाईलचा होता, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि फॉरवर्ड स्केलिंगच्या दिशेने झेल टिपला राकेशने. फलंदाज बाद राकेश ठाकरे, टेक आणि राकेश सुद्धा मालेड प्रीमियर लीग खूप गाजवत असतो. राकेश सिरीज घेतली ह्या वर्षी, आम्ही मिस केली बेटा, आम्ही कोरावलेला होतो तेव्हा. 7 विकेट आणि 129 धावा ठोकल्या होत्या राकेश ठाकरेने. या वर्षी बऱ्याचशा लीग झाल्या, प्रत्येक गावांमध्ये होळीच्या लीग झाल्या, 26 जानेवारी पासूनच्या लीग सुरू झाल्या, पाडव्याच्या झाल्या. म्हणजे आता फक्त निमित्त पाहिजे, कारण क्रिकेट इतकं पुढे चाललंय. ISPL तर त्याच्यावरती आता कळत चढवलाय. आधी आपण म्हणायचो की IPL मध्ये आपली मुलं कधी जाणार, फार वेळ जाईल, लेदर क्रिकेट आहे ते, परंतु आता ISPL टेनिस क्रिकेटला अगदी उंचीवरती नेलंय. अजून काय पाहिजे आपल्या भारतासाठी. BCCIने मान्यता दिल्यानंतर ISPL सुद्धा यावर्षी तब्बल 577 करोड रुपये खर्च केले. मागच्या वर्षी 288 करोड रुपये खर्च केले होते. पुढच्या वर्षी किती असेल तुम्ही अंदाज लावा. म्हणजे किती मोठं आता टेनिस क्रिकेटकडे लक्ष देतोय आपला भारत देश. चांगली गोष्ट आहे. चला सुगीचे दिवस आहेत, जाऊया मैदानामध्ये. फलंदाजी मार्क वरती अक्षय. अक्षयने पहिला चेंडू इथे फटकारलाय आणि त्याचा बर्थडे साजरा केलाय. हॅपी बर्थडे अक्षय, या तुझ्या चौकाराने सेलिब्रेट करतोय आपण. चौकार चांगला चांगला फटका मारला अक्षयने, कारण त्याच्यावरती सुद्धा दडपण होतं. त्याला सुद्धा माहिती पडलं होतं की कॉमेंटेटरला माहिती असू शकतं, कारण आमच्यासोबत आता 12 खेळाडू आहेत म्हणजे सांगतीलच. श्याम खुणेने सांगितलं, त्यांनी आम्हाला खुणवलं की सर अक्षयचा बर्थडे आहे. जसं त्यांनी चौकार मारला, आपण त्याला हॅपी बर्थडेच्या शुभेच्छा इथे देत आहोत. तुम जिओ हजारो साल, तुम्हारे साल के दिन हो 50,000. आता आपण अजून बर्थडे साजरा करणार आहोत. रुद्र भाऊसाहेब भोईर, सन्मान्य आपले ज्ञानेश्वरजी भोईर यांचे सुपुत्र. आणि कमेंट्स बघा, इथे खूप छान नियोजन आहे, मैदान पण खूप छान आहे. वा, दुंदाजी शेलार वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. युट्यूबचे कॉमेंट्स आपण इथे वाचतोय, छान कॉमेंट्स. तिन्ही रात्रीमध्ये इथे पुलचा पवित्रा होता, चेंडू उसळी घेऊन विकेट किपरच्या हातात जातोय आणि अशा प्रकारे 3 षटकाची समाप्ती झाली. प्रेक्षको, धावसंख्या 2 गडी बाद जांभुर्डे संघाची 19 वर. 6.33चा रेट इथे ठेवलाय धाव फलकावरती. हा रेट वाढवावा लागेल. टेनिस क्रिकेटचा विचार करता असं म्हटलं जातं की 10 ते 12 प्रत्येक षटकामध्ये आपण
मेंटेन ठेवल्या पाहिजेत, तरच आपण चांगली फाईट देऊ शकतो. आणि तो प्रयत्न आता नक्कीच पुढच्या 2 षटकांमध्ये होऊ शकतो. अजून मैदानामध्ये अक्षय, त्यासोबतीला अजित आहे. 2च गडी बाद झालेत. पुढच्या सामन्यासाठी सज्ज रहा. चेंज द गेम खांदारे विरुद्ध शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी. तो शेवटचा सामना असेल या पहिल्या फेरीतील. आपण आजची जी पाहतोय रजनी क गटातील आहे. तिसरी रजनी म्हणजेच ग्रुप सी. 19 धावा, 19 रन. चौथी भाषा मला येत नाही, सॉरी. ती सुनील शेळके सरांना येऊ शकते. ते शिक्षक आहेत, अनेक पुस्तकं वाचतायत. परफेक्ट 15 मिनिटांमध्ये 3 षटकं समाप्त केल्याबद्दल धन्यवाद. कुणालचा पुढचा स्पेल आहे. इथे चेंडू फुलर लेंथ वापरला होता. राऊंड द लेग चेंडू गेला विकेट किपरकडे आणि तिथे लाऊड अपील झाली. सर्व एकदम जमा झाले बघा. मगाशी तुम्हाला जय सरांनी सांगितलं की उगाच अपील करू नका. आम्हाला इथपर्यंत आवाज आला होता. आणि सलगचा इथे अजित चौथा चेंडू डॉट खेळतोय. अजित फार मोठं नुकसान करतोय आपल्या संघासाठी. 2 धावा ज्याने पहिल्या चेंडूमध्ये अर्जित केलं होतं, तो अजित आता चाच पडतोय. त्याला कान मंत्र देतोय अक्षय की बघ भावा, माझा बर्थडे आहे, आपला इज्जतीचा सवाल आहे, काहीतरी कर भावा, करशील तर होशील, केल्यानं होत आहे रे, आधी केल्याचं पाहिजे. इथे असं वाटलं की लेग स्लिप बीट होईल, परंतु सिंगलच मिळते. नो बॉलचा इशारा पंचांचा. ओव्हर स्टेपिंग नो. नो +1. 2 धावा जोडल्या जात आहेत. धावसंख्या पुढे सरकेल 21 वर. 21. पुढचा चेंडू फ्रीट. फ्रीटला बघा कुठला फटका. झुपिक शॉट. काल पण एक डबल शॉट लागलेला. भाऊसाहेबांनी त्याला त्या शॉटला बरोबर ओळखलं होतं. कल्पेश कातोरेचा शॉट होता. स्विच हिट होता, तो डबल फटका लागलेला. एक चेंडू 2 वेळा बॅटला लागला आणि तो अगदी सिक्सर झाला होता. रिव्हर्स केतन विशेषच्या चेंडूवरती थर्ड मॅनला रिव्हर्सच्या पवित्र्यामध्ये. आणि तो सामना सुद्धा शेवटचा होता, क्वालिफायचा मुकाबला. असे फटके सुद्धा पाहायला मिळतात. म्हणजे चेंडू आणि बॅट काय दाखवेल प्रेक्षकांना हे सांगू शकत नाही. म्हणून क्रिकेटला अनोखा खेळ म्हणतात. बॅकफुटला जाऊन चांगला कडक शॉट आणि चेंडू तिथे ड्राइव्ह होतोय. वेगाने फिल्डर येतोय. मिड विकेटकडे आला, जो फॉरवर्ड झोनकडे होता. राकेश ठाकरे काय तिथे अंतर कापतोय वेगाने. म्हणून तो म्हणतो ना की तुम्ही माझ्या या गावच्या लीगचा मॅन ऑफ द सिरीज का ठरलो. माझ्या ती ताकद आहे. आय एम ठाकरे, नॉट जस्ट अ नेम, आय एम ब्रँड. किती त्याने अंतर कापलं बघा. आणि त्यांनी ठाकरेशाही ते दाखवली. 2 धाव पूर्ण झाल्या. धावसंख्या 23 वर. पुन्हा एकदा स्विंगचा प्रयत्न होता. पंच सांगतात चेंडू लेगस्टिकला सोडून जातोय, बॉडी लाईनला आदळतोय. शॉर्ट्स केलेला तिथे चेंडू शोधतायत. त्या दरम्यान 2 धाव मिळतील का. धाव मिळेल की नाही हा प्रश्न आहे. पंच थांबवतील त्यांना कदाचित. येस इट इज. एकच धाव तुम्हाला आधीची कंप्लीट झालेली मिळेल. आपण पहिल्याच दिवसापासून नियमाने अटी वाचून दाखवल्या होत्या आणि पंचांना सुद्धा ते माहितीच आहे. एकच धाव तुम्हाला मिळेल. धावसंख्या 24 वर. 2 गडी बाद टीम जांभुडे संघ. 4थं षटक सुरू आहे. 3.4 षटकं पडली आहेत आणि पहिली इनिंग इथे सुरू आहे या सामन्याची. मैदान इतकं आड बाजूला असताना सुद्धा जर इतके प्रेक्षक ही स्पर्धा खेचते, तर ही स्पर्धा जर अगदी मुरबाड नगर हायवेच्या लगत असती तर मग काय झालं असतं. रेकॉर्डवरती रेकॉर्ड ब्रेक झाले असते. बघा खरोखर मुरबाडचा वर्ल्ड कपच आहे. अप्रतिम लाईव्ह आणि अप्रतिम कॉमेंट्री. ऑल फॉर व्हेरी वेल. खूप खूप शुभेच्छा. धानिवलीकर कॉमेंट आलेत युट्यूबला. इथे काही इंचेस पासून फक्त मिस झाला चेंडू. डाव्या इष्टीला सोडून जाणार. वाईटचा इशारा पंचांचा. एक्स्ट्रानी धावसंख्या इथे फुलत असताना 25 वर 2 गडी बाद. एकीकडे आमचं लक्ष कॉमेंट्स वरती आहे, कारण प्रत्येक कॉमेंट अगदी अभिमानाची कॉमेंट आहे. आदर्श धानवीच्या शिरपेचामध्ये प्रत्येक कॉमेंटमध्ये एक शिरपेचं रोवला जातो. इथे वाढ होते शिरपेचामध्ये. अजून काय पाहिजे. शिरपेचाचा तुरा इथे कडक हायमट केले. व्ही शेप मध्ये पाहतो आपण. उचली घेणारा चेंडू सुद्धा आडव्या बॅटने सरळ ड्राइव्ह केलं होतं तिथे.
आणि लॉंग ऑफच्या मध्ये तिथे चेंडू जात असताना वेगाने धावा सुद्धा पूर्ण झाल्या. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करतात तिथे त्यांना माहिती की आता 2 आपले फक्त गडी बाद झाले आहेत. आता मात्र रिस्क घ्यावी लागेल, वेळ निघून चालली आहे. कधी कधी आपलं आयुष्य असो किंवा खेळ असो म्हणतात ना की रिस्क ना लेना सबसे बडा रिस्क होता आहे. जोखीम घ्यावी लागते. जर आपल्या मागे वाघ धावा लागला तर मग जोखीम घ्यावी लागेल ना, आपल्याला पळावं लागतं. हीच आपल्याला जीवनाची गोष्ट आहे. अशीच न्यूज मिळाली की मला म्हणतात की या परिसरामध्ये 2-3 दिवसापासून वाघ वाघीण काहीतरी फिरतायत, काळजी घ्या रात्री जाताना. डोंगरनावे परिसरामध्ये ती न्यूज आहे. ओ हो जबरदस्त भन्नाट तीक्ष्ण वेगाचा चेंडू टाकला गोलंदाजाने. शेवट काय गोड केला कुणालने. 2 षटका हाताळली त्यांनी. त्याच्या स्पेलमध्ये पहिल्या षटकामध्ये त्याने 7 धावा दिल्या त्या. या षटकामध्ये 8 दिला. एकूण 15 धावा फक्त 2 षटकात त्यांनी खर्च केला. परंतु विकेट जरी प्राप्त नाही केली तरी सुद्धा त्यांनी धावांवरती इथे रोख लगावले. आदर्श दानवेली संघाचे कर्णधार मल्हारी भोईर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. एन के शिरगाव. येस, मी तो कधीच घड्याळ लावलाय. 1159लाच मी त्याचा उच्चार करणार होतो. मल्हारी लक्ष्मण भोईरचा सुद्धा वाढदिवस आहे. माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी मी ॲड केलंय. आपला लाडका खेळाडू मल्हारी लक्ष्मण भोईर याचा सुद्धा उद्या म्हणजे आजच्या 12 नंतर वाढदिवस आहे. त्याला सुद्धा शुभेच्छा. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. एक्झॅक्ट 20 मिनिटं 4 षटका टाकण्यासाठी घेतलेले टीम पॉवर लिव्हर मानलेड. वेळेच्या बाबतीत मॅनेजमेंट कमिटीला आपलं अपेक्षित सकारावं आहे. नरेश घोरड इथे शुभेच्छा देतात. कॉमेंट बघा. आदर्श चषक हा एक आदर्श घेण्यासारखा आहे. अतिशय शिस्तबद्ध, नियोजनबद्ध. मुलबाड तालुक्यातील एकमेव स्पर्धा ही आहे. आवडती स्पर्धा ती म्हणजे नरेश घोरड यांचं कॉमेंट. धन्यवाद. वेलकम नरेशजी घोरड. काय पाहिजे अजून स्पर्धेमध्ये? सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. कॉमेंटेटरला सुद्धा इथे कॉमेंटकडे लक्ष द्यावं लागतंय आणि गरजेचं आहे. हा ड्राईव्ह केलाय, खोदून काढायचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर आणि स्वतः बॉलर कव्हर करून विकेट प्राप्त करतोय. फलंदाज 9 सेकंडचा रनआउट. अजित बाद. अक्षय आहे मैदानामध्ये. आज अक्षयचा बर्थडे, रुद्र भाऊसाहेब भोईरचा बर्थडे आणि 12 नंतर मल्हारी लक्ष्मण भोईरचा बर्थडे. जेव्हा 12 वाजायला येतील तेव्हा आपण एक जल्लोष करू मल्हारीसाठी. आपला सर्वांचा लाडका खेळाडू आहे. चेंज द गेम खांदारे आणि शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी कॅप्टन्स आपण येऊन थांबा प्लीज. कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. 5 मिनिटात 5 चेंडू पडतील. गोलंदाज अनिकेत सज्ज झालाय. फिल्डिंग सजवते बघा. लॉंग ऑन घेतलाय. अजून एक लॉंग ऑफ घेतला जातोय. जो वाईडीस थोडासा खेळाडू कक्षाच्या उजव्या बाजूला. मिड विकेटमध्ये डीप ऑर्थोडॉक्स रिजनमध्ये काऊकोणच्या जवळ अगदी फिल्डर आहे. डीपमध्ये राकेश ठाकरे आहे स्क्वेअर लेगला. ओ काय टायमिंग. टक साऊंड फ्रॉम द बॅट. घोड आवाज आला परंतु तिथे गॅप भेदू शकले नाहीयेत. पण तो फटका पाहण्याजोगा होता. हे फटके पाहिले की डोळ्यांना मंत्रमुग्धता येत असते. डोळ्यांचं पारणं फिटत असतं. छान क्लासिकल फटके या रजनीमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 28. 3 गडी बाद. आता आपण टॉस अगदी वरच्या गॅलरीमध्ये घेणार आहोत. VIP डायस वरती. कारण पाहुण्यांना आपण त्रास न देता त्यांच्याकडेच आपण जातोय कॅप्टन्सना घेऊन. उडवलाय चेंडू हवेत आहे पण तू खूपच लांब आहे. तिथे लॉंग. हो झेल टिपलाय रोहित दळवीने. असं वाटलं की चेंडू कॅरी होणार नाही पण तो चेंडू अगदी कॅरी झाला पुढे आणि खेळाडू कक्षा समोरच झेल टिपला गेलाय. फलंदाज अजून एक बाद. रिप्ले बघा. 10 किक लाईव्हच्या माध्यमातून हवेमध्ये आकाशातून खाली पडत असा हेलकावे घेत असा रोहितने त्याला गिळंकृत केला आपल्या हातामध्ये. मस्त अगदी मिठीमध्ये घेतला. घट्ट मिठीमध्ये घेत असताना रुद्र बॉय बर्थडे बॉय या रुद्र भाऊसाहेब भोईर ये इकडे. तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे रुद्र. आलाय बघा. आपण पाहू शकतो स्क्रीनवरती. हाय रुद्र भाऊसाहेबांचा लाडका सुपुत्र. त्याला आपण देतोय बर्थडेच्या शुभेच्छा. रुद्र कसं वाटते तुला ही स्पर्धा? गोड मुलगा आहे. ते स्विंग केलंय परंतु मिसटायमिंग स्ट्रोक आहे. तिथे आहे राकेश ठाकरे. त्याने टेपलाय झेल आणि फलंदाज झाला अजून एक फेल. फलंदाज क्रमांक 5 बाद.
स्पर्धा आहे आदर्श, ज्या स्पर्धेमध्ये झाले सर्व प्रेक्षक दंग, प्रेक्षक गाऊ लागत अभंग, धानिवलीच्या वाटेवरती उभा पांडुरंग. गोलंदाज ऑन हॅट्रिक, चेंडूला टर्न केलाय स्ट्रेच्या दिशेने पुन्हा एकदा राकेश ठाकरे बेकार येतोय, अटॅकिंग फिल्डिंग करतोय. हॅट्रिक हुकली तरी सुद्धा अगदी जबरदस्त बॉलिंग करून धाबांवरती रोख लगावलाय. चौकार देत नाही, षटकार देत नाही, झेल अचूक टिपले जात आहेत. जशी फिल्डिंग आहे त्यानुसार बॉलिंग करतायत. लास्ट टू गो फॉर दिस इनिंग. ह्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केलेत. आनंदवाडीचा कॅप्टन आपण वर चला या VIP डायस वरती टॉससाठी. लास्ट टू गो फॉर दिस इनिंग. हा चेंडू कुठे जातोय, तिथे फिल्डर होता पण तो त्याच्या अवाक्याच्या बाहेर सरळ जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी सुंदर गोड इथे केलाय शेवट चौकाराने आणि धावसंख्या पोहोचली आहे टीम जांभुर्डे संघाची 33 वर. 34 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी पवार 11 मालेट संघापुढे. धन्यवाद. आपण टॉसही करतोय आणि नंतर आपण एक बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. आपला लाडके भाऊसाहेब यांचा सुपुत्र रुद्र ज्ञानेश्वर भोईर याचा बर्थडे आहे. तत्पूर्वी आपण करूया टॉस. टॉससाठी वळतील सुनीलजी शेळके सर VIP डायसवर. अभिमानजी अप्पा भोईर, आपणास विनंती आहे मुख्य मंचाकडे आपण या. आपण सन्मान्य भगवानजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक मुख्य मंचावर संपन्न करत आहोत. एका बाजूने आपण बघत आहोत खानदारे संघाचे संघनायक अकबर शेख आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला शिवशंभो स्पोर्ट्स क्लब आनंदवाडीचे संघनायक लक्ष्मण तांदळे पाहायला मिळत आहेत. निर्धारित 5 षटकांची ही लढत आहे आणि आप्पांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. खानदारे संघाचे संघनायक अकबर इथे कॉल करतील आणि नाण्याच्या दोन्ही बाजू आपल्याला इथे पाहायचे आहेत. एका बाजूने हेड आणि दुसऱ्या बाजूने टेल. आप्पा क्लोज करा, यांना दाखवू नका. नजरा यांच्या फार तीक्ष्ण आहेत. हा, हेड इज द कॉल फ्रॉम खानदारे टीम कॅप्टन अँड लेट सी व्हॉट इट इज. हेड इट इज. नाणेफेक जिंकलेली खानदारे संघाच्या संघनायकाने. कॉईन अत्यंत महत्वाचं आहे, ते मी माझ्याचकडे ठेवतो. आपण विनंती असेल मुख्य मंचावर आपण विराजमान व्हा. नाणेफेक खानदारे संघाचे संघनायक जिंकतायत. नाणेफेक जिंकलेली आहे. या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी प्रत्येक जण आतुर असतो. या स्पर्धेसाठीचं फार मोठं प्रिपरेशन प्लॅनिंग आपण सगळेच जण करत असतो. मुरबाड तालुक्यातील मान सन्मान आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा आहे. रजनी स्पर्धा खेळत आहेत आणि समोरचा संघाचा विचार केला तर शिवशंभो आनंदवाडी हे सुद्धा अत्यंत नामवंत दर्जेदार युनिट आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय काय घेता? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काय विचार केला क्षेत्ररक्षण घेताना? कोणत्या घटकांकडे लक्ष देत असताना तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे? आनंदवाडीला आम्ही 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू आणि चेस आनंदवाडीला 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल, चेस करण्याचा प्रयत्न असेल. या अगोदर मुरबाड तालुक्यामध्ये रजनी स्पर्धा तुम्ही खेळली होती का? खेळली असेल तर ती कोणती होती आणि नसेल तर ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटते? आम्ही पहिल्यांदाच खेळतो इथे आम्हाला एंट्री दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मला आठवतं कोरावळेकर चषकामध्ये तुमचं प्रदर्शन चांगलं राहिलं होतं. मला असं वाटतं त्याचे तुम्ही चॅम्पियन झाले होते. परंतु कोरावळेकर नंतर कोणती स्पर्धा तुम्ही तुमच्या नावावर केली होती का? किंवा कोणत्या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरी गाठली होती का? आम्ही डोंगरनावेला 3रा राऊंड मारला, या 3 नंबर मारला. डोंगरनावेमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये 3रा क्रमांक तुम्ही पटकावला होता. तुला विजयासाठी हार्दिक शुभेच्छा असतील. हे होते खानदारे संघाचे संघनायक. आपण येऊ शकता, हरकत नाही. आपण लकीकडे वळत आहोत. लकी अगोदरच म्हणतायत की अधिकच्या प्रश्नांचा भडीमार नको, परंतु लकी गेली अनेक वर्षापासून तू मुरबाड तालुक्यामध्ये चांगलं क्रिकेट खेळत आलेला आहे. सगळ्यात अगोदर महत्त्वाचा प्रश्न की तुम्हाला फलंदाजी तर करायचे, तुमच्याकडे चांगले फलंदाज आहेत. मनीषची अनुपस्थिती आपण बघतो की जी तुमच्यासाठी थोडीशी डोकेदुखी असेल, परंतु ओव्हरऑल तुमचं युनिट चांगलं आहे. मी त्या विषयाकडे वळत नाही. मुरबाड तालुक्यामध्ये ग्रामीण क्रिकेटसाठीचा हा जो मंच धानिवलीकरांच्या वतीने उपलब्ध करून दिलेला आहे, या स्पर्धेचं या वर्षीचं विशेषत्वाने डोळं दिपवणारं आयोजन, या सगळ्याविषयी काय म्हणशील? खरंच असा मुरबाड तालुक्यामध्ये पहिल्यांदाच अशी टुर्नामेंट होत आहे. आदर्श चषक हा खूप चांगला असा नियोजन केलेलं आहे आणि इथे खेळण्याची संधी आम्हाला मिळाली. आम्ही त्यांचे आभारी आहोत.
धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. लकी तुलाही विजयासाठी हार्दिक शुभेच्छा असतील. नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच खांदारे संघाच्या संघनायकाने. ते प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहेत. आनंदवाडी फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे त्याच्या दुसऱ्या धावाकडे आपण वळतच आहोत. पहिल्या चेंडूला आपण बघितलं की फलंदाजाने अत्यंत चांगला फटका खेळत असताना चौकार तिकडे खेळलेला आहे. रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पवार 11 मालेड असा सामना पाहायला मिळतो. चेक. सन्माननीय रामदासजी भोईर साहेब, आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. विनंती असेल मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. सामन्याचा दुसरा डाव सुरू झालेले समालोचन कक्षामध्ये जोडले जात आहेत मुरबाड तालुक्यातील आणखी एक युवा समालोचक, प्रतिभावान समालोचक, आपलाच आवाज दीपक बिराडे सर. अनेक अनेक धन्यवाद सुनील शेळके सर, मनोज कारवे सर, प्रतिमेश ठाकूर सर, सर्व उपस्थितांचं मनपूरक हार्दिक सहस्ने सरचे स्वागत. सर्वांना मानाचा प्रेमाचा जय शिवराय. मुरबाड ग्रामीण टेनिस क्रिकेट जगताचा वर्ल्ड कप अर्थातच आदर्श चषक धानिवली 33वा पर्व, यावरती तुम्हा आम्हा साऱ्यांना भरपूर आहे गर्व. अपील झालं स्ट्रॉंग, बिहाइंड द विकेट पकडला गेला झेल आणि 4 वरती धक्का पहिला बसतोय. 34 धाब्याचं छोटेखानी टार्गेट चेस करत असताना टीम पवार 11 मालेडला सलामीवीर रुपेश ठाकरे परत आहेत माघारी. पहिला झटका. सन्मान्य संतोषजी अण्णा भोईर, आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. विनंती असेल या मुख्य मंचावर तुमचंही सहर्ष स्वागत. मदनजी ठाकरे यांची शुभ उपस्थिती आपल्याला क्रीडानगरीमध्ये लाभलेली आहे. त्यांना विनंती आहे या आपण लगेचच व्यासपीठावरती आपलंही स्वागत आहे. जयदादा दस यांच्या वतीनं विकेट हॅटिकसाठी कॅश प्राइज अनाऊन्स होतं 1001 रुपीजचं. त्यांचं देखील करूयात वेलकम. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात दक्ष गोलंदाज तयार करण ओर दी विकेट. फुल लेन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचं चातुर्य बघा. वेगानं तो चेंडूवरती पोहोचलेला आहे. जे दिघे अगदी क्लोज टू द विकेट नेहमीच यष्टीरक्षण करत असतात आणि एक गोलंदाजाला कॉन्फिडंट स्टार्ट मिळाल्यानंतर त्याला या षटकामध्ये आणखी भरीव कामगिरी कशी करता येईल त्यासाठी सदैव पाठीशी राहणारा यष्टीरक्षक अर्थात JD जय दिघे, ज्याचं चांगला बॅकअप पाहायला मिळालं. डॉट बॉलची झाली आहे सांगता एक चौकार पाहायला मिळाला. तदनंतर आलेली विकेट आणि त्यानंतर येणारा हा डॉट बॉल. फुल टॉस स्विंग केला, मिस टायमिंग, झेलची संधी पुन्हा एकदा बनली आहे. शॉट फानले आला होता मात्र स्वतः यष्टीरक्षकांना दिलाय कॉल आणि पकडलाय झेल. याचबरोबर 4 वरती दुसरा आदरा बसतोय. टीम पवार 11 मालेडला अक्षय पवार परत आहेत माघारी. दुसरा फलंदाज होतोय बाद. विनंती आहे आपण लगेचच मुख्य मंचाशी संलग्न व्हा. 4 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 4 धावा सध्या स्कोरबोर्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. परंतु जबरदस्त स्टार्ट केलाय टीम रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे क्रिकेट संघाकरता. यंगस्टर यंग टॅलेंट रविराज ब्लास्टर्स जांभुर्डेचं. सोमनाथजी भोईर यांना विनंती आहे आपण या लगेचच VIP डायजवर. बालचंद्रजी भोईर आपण या. सोमनाथजी भोईर आपणास विनंती आहे आपण लगेचच VIP डॅशवर येऊन संपर्कात द्या. फुल लेन ड्राईव्ह केला समोर बॅकवर्ड पॉईंटला बॉल ट्रॅव्हल होतो. डायरेक्ट इट कुड बी डेंजरस. थ्रू थोडा वाईड आला. चांगला स्क्विल ड्राईव्ह सजवला होता. बॅकलिपला खाली आणलं. फक्त बॅटचा चेहरा उघडला होता. गोलंदाजीच्या गतीचा वापर करत असताना राकेश एक सिंगल धाव षटकाची झाली सांगता. टार्गेट 35 धाब्याचं मॅचमध्ये रंजकता येईल. पहिलं षटक इकॉनॉमिकल कामगिरी. करंजी रन्स खर्च केलेत त्याने 5 आणि धक्के 2 दिलेत टीम पवार 11 मालेडला. आदर्श चषकचे आपले सर्व लाडके आयोजक सर्व सभासदांना विनंती आहे आपण लगेचच मेन स्टेजशी संपर्क साधा कारण यानंतर रुद्र ज्ञानेश्वर भोईर यांचा जो अभिषेक सोहळा आहे तो देखील आपण सेलिब्रेट करणार आहोत. स्कोर 5 2 गणाच्या मोबदल्यात सेकंड पॉपअप प्ले. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत स्क्रीन इन कडून पियुष. आणखीन एक यंगस्टर यंग टॅलेंट रविराज ब्लास्टर जांभुर्डे क्रिकेट संघाचा फर्स्ट ओव्हरमध्ये इम्प्रेशन आपण पाहिलं. करंजचं ऑफिशियल सामना 2 मिनिटं थांबवा.
वतीनं रुद्रला आपण देऊयात अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या लक्ष शुभेच्छा. आई जगदंबे चरणी त्याच्या उदंड आणि निरोग्य आयुष्यासाठी आपण देऊयात शुभाशीर्वाद आणि जाऊयात ऑनगोईंग मॅचकडे. त्या ठिकाणी टार्गेट 34 धाब्याचं चेस करत असताना पवार 11 मालेड. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल आहे 5 धक्के बसले, 2 सेकंड पॉवर प्ले. गोलंदाज तयार झाला गोलंदाजीसाठी पियुष बराडे ब्लॅक स्क्रीन इनकडून. षटक दुसरं सध्या सुरू होते. पियुष बिराडे बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल फुल लेंथ बोलस बॅक ड्राईव्ह. गोलंदाजाला स्वतःच्या फलतूरमध्ये बॉल अडवता आला नाही. लॉंग ऑफमध्ये डीपमधून बॅकअप अवेलेबल झालं. जोपर्यंत बॉल उचलून फेक केला जाईल तोपर्यंत मिळते ती आणखीन एक सिंगल धावा. आणि या सिंगल धाब्याच्या सोबतीनं टीम सध्या पुढे सरकताना पाहायला मिळते. पवार 11 मालेड 6 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 6 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 2 गटांच्या मोबदल्यात सलामीवीर अनिकेत सध्या स्टॅकर इनला. त्याच्यासोबत देतो राकेश ठाकरे. बॅक फुटून आले होते. कट करण्याचा प्रयत्न लाईन इथे खराब आहे. गाईडलाईनच्या बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. ऑनफिल्ड अंपायरकडून एक्स्ट्रा रनचा कॉल. एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी ॲड केली जाईल. पवार 11 मालेडच्या खात्यात एक्स्ट्रा रन सोबत स्कोर 7. या रन तुम्हाला रोखाव्या लागतील. लो स्कोरिंग बॅटलमध्ये अतिरिक्त धावा थांबाव्या लागतील. कमबॅक हार्डलेन टप्पा पडल्याबरोबर चेंडू सडनली राईज होतो. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. गती देखील भन्नाट गोलंदाज पियुषकडे. मागच्या वाईट नंतर छोटेखानी वापसी त्यानं केली आहे. फिल्डिंग करत असताना टीम रविराज ब्लास्टर जांबुडे क्रिकेट संघाकरता फील्ड पोझिशनमध्ये आता बदलाव करण्यात आलेला आहे. स्टेटिश लॉंगॉन त्याचबरोबर इनफिल्डमध्ये सिलीम मिडॉन आपण बघत आहोत. समोर सेट करण्यात आलेला आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फार लेग, बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट स्कोर लेग, एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डमध्ये. समोर खोदून काढतात. बोलस बॅक ड्राईव्ह. धाव इथे मिळणार नाही. चांगली गोलंदाजी अकॉर्डिंग टू द फील्ड प्लेसमेंट. आज पर गेम सिच्युएशन सध्याच्या घडीला गोलंदाजी आपण बघत आहोत. सेकंड पॉवर प्लेमध्ये यंगस्टर पियुषकडून सुरुवात त्याची झाली होती सिंगलला. तदनंतर वाईड आला. तदनंतर येणाऱ्या लागोपाठचे 2 डॉट बॉल. बॅटर अनिकेत पवारच्या विरुद्ध स्कोर सध्या स्थिर 7. 7 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 21 बॉल अजूनही 27 धावेची आवश्यकता मॅचमध्ये. फुल लेंथ इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तो देखील फसतोय. गाईडलाईनला टार्गेट करत असताना सातत्यानं गोलंदाज पियुषला आपण बघत आहोत. कंट्रोल विथ ॲक्युरेसी. नियंत्रण आणि त्याचबरोबर सातत्यता त्याच्या स्पेलमध्ये. इपॉन्टोटोला आता या रंचेसमध्ये गोलंदाजाचं असेल. फलंदाजांची कामगिरी हवी तशी भरली नाही पहिल्या सत्रात. त्याच कारणाचं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी या 2 विभागांमध्ये आता सरशी ठेवावी लागेल रविराज ब्लास्टर जांबुडेला. बॅकफुटवरले हुक केलाय. पाठवलाय बॉल स्कोरलेगच्या डोक्यावरून. आउटफील्ड अत्यंत वेगवान. भाग मिल्का भाग अशी परिस्थिती. बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्कोरलेग सीमा रेषेच्या बाहेर. 1-2 का 4 येतोय तो चौकार. गुड शॉट. आदर्श बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येची कोंडी फोडणारा हा चौकार आपण बघत आहोत. सलामीवीर अनिकेत पवारच्या बॅटमधून. पवारनं आता खऱ्या अर्थानं कारवेसर पलटवार करायला सुरुवात केलेली आहे. या 4 धाब्याच्या सहाय्यानं धावसंख्या सध्या बहरत असताना फुलत असताना आतापर्यंत 11. 11 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. स्टील 1 टू गो. बॅक फुटवर आले. कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला लेंथ बॉल. टप्पा पडल्याबरोबर मिळणारी अधिकची उचली स्पेशली स्क्रीनकडून अगदी पहिल्या रजनीपासून फलंदाजाला चिंतातूर करत असते. आणि यावेळेस देखील तो प्रयत्न यशस्वी होत असताना गोलंदाज पियुषचा चौकारानंतर पुन्हा एकदा त्यानं केली आहे वापसी. एंड ऑफ सेकंड ओव्हर. षटकं संपली. 2 पाठलाग सूर्य 34चा. 5.50 धाब्याच्या धावगतीनं 2 षटकात बनवल्या गेल्या धावा 11. 2 गड्यांच्या मोबदल्यात. इक्वेशन आता 18 बॉल, रनसमीत 23. रिक्वायर्ड रन रेट आवश्यक धावगती सध्याच्या घडीला 7.67 धाब्याच्या धावगतीनं या सामन्यात आता मेंटेन करावी लागेल टीम पवार 11 मालेडला. सध्याच्या घडीला फोटो सेशन सुरू आहे. शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीचं यंदाचा हंगाम भरपूर सारे अप अँड डाऊन्स या टीमनं पाहिलेत. मात्र सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये वेगळी कामगिरी करण्याच्या अरीक्षेनं लकी तांदले आणि त्याची संपूर्ण आर्मी आज स्वर्गीय गोविंदजी संतू भोईर क्रीडानगरीमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळेल. मॅचकडे जाऊयात. षटक सुरू होते सध्या 3रं. 18-23. विटेज पॅनलचे सर्व आमचे अत्यंत निकटवर्तीय जवळचे मित्र प्रतिमेजी ठाकूर यांचा ब्लॉग देखील आता सुरू झालेला आहे.
प्रथमेश ठाकूरस ब्लॉग या नावानं आपण यूट्यूबवर सर्च करा. न्यूली जर आपण चॅनलला जॉईन झाले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओला भरभरून प्रेम द्या. पहिला बॉल ड्राईव्ह केला समोर बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर. दुसरी धाव हवी आहे. हा नाना तू मे सर ते शेवटी नकार आलाय. मिळेल ते उगी एक सिंगल धाव मानस होतं परंतु धाडच झालं नाही राकेश ठाकरेचं, कारण दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात स्ट्रायकर एंडला बॅटर अनिकेत पवार तयार नव्हता. त्याच कारणास्तव त्याचा शाउट कॉल आला. धाव मिळाली ती फक्त एक. सिंगलच्या सायड स्कोर सध्या 12 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 17 बॉल आता 22 धाब्याची आवश्यकता. करण सेकंड स्पेलमध्ये बॉलिंग मार्कवर. शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले, फक्त दिशा दिली आहे, काढलाय बॉल डीप मध्ये स्कोर लेगला. क्षेत्ररक्षक उपस्थित झालेले आहेत. दुसऱ्या धाब्याचा कॉल थ्रो थोडा वाईट आला, लेट आला. त्याच काढासह यष्टीरक्षक थोडे नाखुश, नाराज, निताश, हताश. क्षेत्ररक्षकावरती हवं तसं बॅकअप फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आलं नाही. रन्स मिळताना पाहायला मिळत आहेत 2. या 2 धाब्याच्या सोबतीनं सध्या टीमची टोटल 14 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 14 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 2 गड्याच्या मोबदल्यात 16 बॉल. अजूनही 20 धाब्याची आवश्यकता. मॅचमध्ये डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावे लागेल गोलंदाज करण. त्याचबरोबर फिल्डिंगमध्ये ते स्टँडर्ड तो दर्जा कायम करावा लागेल रविराज ब्लास्टर जांभुर्डेला. फिल्डिंगमध्ये पुन्हा एकदा बदलाव. शॉट बॅकवर्ड पॉईंट, गली पॉईंट एनफिल्डमध्ये सेट करण्यात आलेला आहे. फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली. बॉल पायांमधून आता मिडल स्टिकला धडक मारतोय. यू मिस आय विल डेफिनेटली इट. दांडी गुल, फलंदाज बाद. 14ला तिसरा झटका. टीम पॉवर 11 मालेडला. सलामीवीर अनिकेत पवार परत आहेत माघारी. स्क्रीनवर फुल टॉस मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, तो फसला. अनिकेतचा बॉल बरोबर मिडल स्टिकवर जाऊन बसला. 14ला विकेट गमावली. तिसरी बॅटिंगसाठी पाहिले तर आरडी अर्थातच रोहित दलवी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या सामन्यात सध्याच्या गडीला सुयश तिसरं संपादित करत असताना गोलंदाज करण ज्यांना रन रोखलेले आहेत आणि स्पेशली टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केलेली आहे ती पॉवर 11 मालेडची. श्रीमान रमेशजी राडे, उद्योजक तथा समाजसेवक यांची नुकताच क्रीडानगरीमध्ये शुभ उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. त्यांचं देखील करूयात वेलकम. आदर्श चषक दानिवली मुरबाड ग्रामीण टेनिस क्रिकेट जगताचा वर्ल्ड कप 33वा पर्व आणि या 33व्या पर्वात उपस्थित सर्वांचं आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्षे सरचे स्वागत. चांगला फुल लेंथ ऑफ टर्मच्या बाहेर मात्र पिचिंग, त्याच कारणासह ऑनफिल्ड अंपायर सिग्नल इट इज वाईड. एक एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी ॲड केले जाईल. DRAची मागणी आता केली ती गोलंदाज करण, तो कॉन्फिडंट आहे. ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला त्यानं चॅलेंज केले. सो त्याच कारणासह आता टेक्निकल टीमचा सपोर्ट आपल्याला घ्यावा लागेल. कंट्रोल वॉर रूममध्ये आपल्याला जावं लागेल, एक्झॅक्टली पाहावं लागेल बॉल पडला कुठे, बॉल फिनिश कुठे होतोय, एक्झॅक्टली गाईडलाईन आणि बॉल यांच्या दरम्यान कशा पद्धतीनं पंचांनी तो बॉल हेरलाय आणि तदनंतर जो ऑनफिल्ड अंपायरचा सिग्नल वाईड चाललाय त्याच्या अगेन्स्ट केलं गेलेलं चॅलेंज गोलंदाज करणकडून या सगळ्या गोष्टी निहाळल्या जातील, पाहिल्या जातील आणि तदनंतर जो काय निर्णय तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फेअर बॉल एसीडीज. सो DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम तिचा वापर केला करणं, तो कॉन्फिडन्स होता. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. एसीडीज बॉल अगदी इनलाईन होता, क्लोज टू द गाईडलाईन. त्याच कारणासह थर्ड अंपायरकडून फेअर बॉल हा कॉल करण्यात आलेला आहे. सो धावफलक स्थिर आपल्याला पाहायला मिळेल. 14 स्टील टू गो. काय गोलंदाजी केली आहे गोलंदाज करणं. आणखीन एक चांगला बॉल, यष्टीरक्षकाची चपलटा. What a stunning and spectacular attempt from Jay. Dige behind the wicket. Also quite for wide and batter is out through the help of stumping. फलंदाज बाद. 14ला 3 धक्के होते, आता 15ला 4था धक्का बसेल टीम पॉवर 11 मालेडला.
हे आपण बघत आहोत. जय दिघे यापूर्वी मी पहिलं षटक सुरू होण्यापुढेच उल्लेख केला होता. यंगस्टर गोलंदाज आहेत रविराज ब्लास्टर जांभुडेकडे आणि त्या यंगस्टरला नेहमीच मोटिवेट करत असतो बिहाइंड द विकेट, प्रेरित करत असतो जय दिघे. रिप्ले पा टेलिव्हिजन स्क्रीनवर, दोन्ही पाय हवेत, बॅट इनलाईन ट्रॅक झाली नाही, फलंदाज बाद होतोय. स्टंपिंगच्या स्वरूपात, डिस्टेजीच्या स्वरूपात धक्का चौथा बसतोय. वाईडचा देखील कॉल आलेला आहे. एक एक्स्ट्रा धाव, त्याचबरोबर चौथा फलंदाज आता गमावला टीम पॉवर 11 मानलेंड. 14 बॉल, आता 19 धावेची आवश्यकता. दबाव तंत्राचा चांगला वापर केला आहे या सामन्यात टीम रविराज ब्लास्टर जांभुडे आणि स्पेशली गोलंदाज करण. सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण बघत आहोत आमचा कॉमेंट्री बॉक्स अजित जिराडे, त्यांच्या समेत प्राईड ऑफ डोंगरनावे मुरबाड, सुनीलजी शेरके सर, मनोज कारवे सर. आणखीन एक खुला टाकलेला बॉल, चांगला वेग आणि त्या वेगानं फलंदाजाला सध्याच्या घडीला धावा बनवू द्यायचा नाही, हा एकच इरादा त्या ठिकाणी गोलंदाज करणनं पक्का केलेला आहे. वाईड बॉल, त्यावरती आलेली स्टंपिंगची विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. सध्याच्या घडीला मॅचमध्ये केली आहे वापसी टीम रविराज ब्लास्टर जांभुडेनं. लो स्कोरिंग बाटल आहे, मात्र सध्या हा व्होल्टेज ड्रामा मैदानावरती रंगत असताना 13 बॉल आता बाकी आहेत आणि 13 बॉलमध्ये रन्स हवेत 19. शेवटचा बॉल, पुन्हा एकदा अपील झालंय स्टंपिंगसाठी यष्टी रक्षकाकडून आणि स्कोअर लेग अंपायरनं पुन्हा एकदा कंट्रोल वॉर रूम मध्ये आता दिला सिग्नल. थर्ड अंपायर पुन्हा एकदा इनॅक्शन असतील, एक्झॅक्टली पाहावं लागेल. बॉल पकडला पुढे, बॉलचा फिनिश पॉइंट काय होता, बॅटरचा पाय किंवा त्याची बॅट इनलाईन ड्रॅग झाली की नाही, या सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा उलगडा करावा लागेल आणि तदनंतर जो काय निर्णय तो ऑन स्क्रीन असेल. जय दिघे यांचा अप्रतिम क्षेत्ररक्षण यापूर्वी उल्लेख केला होता, आता देखील तो उल्लेख करावा लागेल. सातत्याने यंगस्टर गोलंदाजांना प्रेरित करण्याचं काम त्यांच्या पाठीमागून जय दिघे नेहमीच करत आलेले आहेत. या मॅचमध्ये देखील क्वालिटी पीस ऑफ स्टंपिंग त्यांच्या वतीनं आपण बघत आहोत. इट इज आउट, वन मोर विकेट डाऊन आणि स्पर्धेमध्ये जबरदस्त यष्टीरक्षकाचा अप्रतिम बहारदार नमुना मॅन फ्रॉम रविराज ब्लास्टर जांभुर्डे जय दिघे यांच्या माध्यमातून आपण बघत आहोत. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. बॅकअप केलं, बॉल हातामध्ये कव्हर केला आणि जोपर्यंत बॅट इनलाईन ड्रॅग करेल तोपर्यंत यष्ट्या मात्र उद्ध्वस्त केल्या होत्या. याच बरोबरीनं तिसऱ्या षटकाची सांगता एंड ऑफ थर्ड ओव्हर. टीमची धावसंख्या 15, 5 गड्यांच्या मोबदल्यात आता मॅचमध्ये समीकरण 12 बॉल, आवश्यकता 19 धावेची. दोन षटकांचा स्पेल करणचा इम्पॉर्टंट राहिला. 2 षटकात 9 धावा देत असताना त्यांना महत्त्वपूर्ण 4 धक्के दिले आणि यंगस्टरनं प्रभावीशाली कामगिरी, लौकिकाला सजेशी कामगिरी सध्याच्या घडीला महत्त्वाच्या सामन्यात साकारली आहे रविराज ब्लास्टर जांभुडे क्रिकेट संघाकरता. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू होतोय. गोलंदाजीसाठी पाहिलं तर यापूर्वी यष्टीरक्षकाची जबरदस्त भूमिका ज्यांनी अदा केली, साकारली, सध्या बॉलिंग डिपार्टमेंटमधून टीमला लीड करत असताना जय दिघे 14 षटकात गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. लो स्कोरिंग बॅटल, मात्र सध्याच्या घडीला हावटेज ड्रामा, रोमांचकता, रोमर्चकता, चित्तथरारक सामना सध्या मैदानावरती रंगत असताना 12 बॉल आता बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी पॉवर 11 मालेड समोर चॅलेंज तगडं सेट केलंय रविराज ब्लास्टर जांभुडेनं. मॅचमध्ये डॉमिनेशन सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे रविराज ब्लास्टर जांभुडेचं. रन्स हवेत 19. पहिला बॉल बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न लाईन इथे खराब आहे, गार्ड लाईनच्या बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. एक एक्स्ट्रा धाव मिळेल, या धावा रोखाव्या लागतील. यापूर्वीच्या षटकात देखील वाईट बॉल 2 येताना पाहिले होते, मात्र त्या षटकात रेग्युलर इंटरवरती आलेला विकेट सध्या चिंतातूर करत आहेत, चिंताग्रस्त करत आहेत. डगआउट सध्याच्या घडीला शांत आहे पॉवर 11 मालेडचं. याचं कारण 12 बॉल अजूनही रन समेत 18 आणि 16ला विकेट गमावलेत 5. राकेश ठाकरे आता की फॅक्टर असू शकतो या सामन्यात. लाईन पुन्हा एकदा पाहावे लागेल. इट इज वाईड, सेकंड इन नो. दिशेवरती हवं तसं नियंत्रण नाही. गोलंदाज जय दिघेचं सलगचा दुसरा वाईड बॉल त्यानं टाकलाय. ऑलरेडी धावांची इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे कमी आहे आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही धावा खर्च केल्या
तर मॅचमध्ये जो दबाव तुम्ही बनवलाय, जो प्रेशर तुम्ही क्रिएट केला, तो प्रेशर आपसुकच समोरच्या टीमवरून कमी होईल. सो या गोष्टी आता टाळाव्या लागतील, या गोष्टी रोखाव्या लागतील. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला बघत आहोत आमचा कॉमेंट्री बॉक्स. ऑन साइडला फ्लिक केलाय, बॉल पाठवलाय स्कोरलेगच्या बाजूने डीप मध्ये बॅकवर्ड स्कोरलेगला. आउटफील्ड अत्यंत वेगवान, बॉल थांबणार नाही, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय तो 4 धाब्यांसाठी चौकार. गुड शॉट. संतोषजी भोईर, विठ्ठलजी राणे आणि त्याचबरोबर नारायणजी भोईर या आदरणीय अतिथींचं नुकताच क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालंय. विनंती आहे तिन्ही अतिथींना या पण मंचावरती आपलं स्वागत. बॉटम मॅटचा अत्यंत सुंदर वापर आपण बघत आहोत. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटातील ताकदीच्या साह्यानं बॉलला वळवलं राकेश ठाकरेनं. यापूर्वी मी उल्लेख केला होता कारवे सर, राकेश ठाकरे आता या सामन्यात की फॅक्टर होऊ शकतो आणि सध्याच्या घडीला त्याच्या मॅचमधून इम्पॉर्टंट 4 धावा येतात. स्कोर 21-21, लॉस ऑफ 5 विकेट. इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित, सीमारेषेच्या नजदीक पकडला गेलाय. अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय झेल. फलंदाज राकेश ठाकरे आता ठरतोय फेल. सेलिब्रेशन सुरू झाले रविराज ब्लास्टर जांबुडेस. मॅच मध्ये आली प्राइज विकेट, परतावं लागेल राकेश ठाकरेला. 21ला धक्का 6वा, फलंदाज बाद. महत्वाची विकेट सध्याच्या घडीला कॅरी केली गोलंदाज जय दिघेनं. चांगलं बाका आलं टीममध्ये. एक्स्ट्रा कव्हरला दिनेश मार्केकडून यशस्वीरित्या तो झेल संपादित केला गेला. बॅटिंगसाठी पाहिलं तर फ्रंटलाईन गोलंदाज याची जबरदस्त कामगिरी यापूर्वी पहिल्या डावात आपण पाहिली. के अर्थातच कुणाल कडव दाखल होताना पाहायला मिळत आहेत. टीम सध्याच्या घडीला पूर्णपणे संकटामध्ये सापडली. इथनं संकटमोचक तारणहार कामगिरी करावी लागेल. बॅटर प्रतीकच्या सोबतीनं के कुणाल कडवला. बॉल बाकी आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी रनसभेत अजूनही 13. बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न. लाईन पुन्हा एकदा खराब. इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव मिळेल. सातत्यानं ऑफस्टम्पच्या बाहेर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तो मात्र फसतोय. गोलंदाज जय दिघेचा दिशेवरती हवं तसं नियंत्रण त्याचं पाहायला मिळालं नाही. आणखीन एक एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी बहाल करत असताना गोलंदाज जय. स्कोर सध्या आपण बघत आहोत 22-22, लॉस ऑफ 7 विकेट. 9 बॉल, आता आवश्यकता 12 धावेची. राऊंड विकेट, एसिडीज क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. लेगस्टिक दाखवली आणि आता ती वाकवली. गोलंदाज जय दिघेनं दिलाय. या षटकात धक्का 3रा. तू चल मे आय अशी परिस्थिती. आणखीन एक हादरा बसतोय. टीम पॉवर 11 मालेडला. कुणाल कडव परत आहेत माघारी. फलंदाज बाद. OE2, इट्स आउट. बिग विकेट डाऊन, बिग लॉस. रक्षक आणि त्याचबरोबर गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये सध्या सरशी आपण बघत आहोत. जय दिघेची 22 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 8 गड्यांच्या मोबदल्यात आता विकेट फक्त बाकी आहेत 2, बॉल बाकी आहेत 8 आणि रनसभेत 12. टस्सन क्रिकेट, चुरस क्रिकेट सध्या मैदानामध्ये रंगत असताना आदर्श चषक दानिवली 2025 33व्या पर्वातील हा जबरदस्त सामना सध्या रंगत असताना बॅटिंगसाठी पाहिलं तर संदीप दाखल होताना पाहायला मिळत आहेत. डू वा डाय, करो या मरो अशा भूमिकेत आता त्यांचा महत्त्वाचा रोल या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 8 बॉल 12 रनची आवश्यकता. यापूर्वी अशा भरपूर साऱ्या मॅचेस संदीपनं फिनिश केलेल्या आहेत पॉवर 11 मालेरसाठी. आता त्याचा रोल देखील इम्पॉर्टंट असेल. राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवलाय. नॅचरल आउट स्विंगर टप्पा पडल्याबरोबर बॉल थोडी हरकत करत असताना सरळ यष्टीरक्षक RD रमेश धस यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलचे होत असताना सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल आता दबाव बनवेल किंबहुना तो वाढवण्याचंही काम करेल. सध्याच्या घडीला स्कोर स्थिर 22-22. विकेट गमावलेत 8, 7, 12चं इक्वेशन
आता या मॅचमध्ये पाहायचं या सामन्याचा 7-12 मात्र कुणाच्या नावावरती असेल, रविराज ब्लास्टर जांभरुडे की त्यांच्या विरुद्ध पवार 11 मॉडेल. व्हॉट अ मॅच. हा व्होल्टेज ड्रामा सध्या रंगत असताना डगआउटमधून आउटगोईंग कॉल करू नका, ही सूचना लक्षात घ्या. स्टील 1 टू गो. स्टेप आउट झाले, ड्राईव्ह केला कव्हर्समध्ये, क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत, पोहोचतायत. सेकंडचा कॉल सुरू आहे. थ्रो थोडा लेट आला, त्याचा फायदा फलंदाजानं घेतला. नॉस्ट्राकर रेंडला हलकंसं अपील झालं, मात्र पंचांचा 1 शॉटचा सिग्नल येतोय. सो मिळेल ती अंतिम चेंडूवरती फक्त एकच धाव आणि सध्याच्या घडीला धावांसाठी केलेली धाव मात्र निरर्थक ठरली ती फलंदाजांची. चला प्लेयर्स कोणी आतमध्ये येऊ नका, आपण खेळाडू कक्षाचा ताबा सोडू नका. ओव्हर नंबर 4 झालेल कंप्लीट, धावासंख्या 23. अंतिम षटकात सामना 6 बॉल, आता आवश्यकता 11 धावेची. बाकी खेळाडूंना विनंती आहे आपण डगआउट सोडून बाहेर येऊ नका. मॅनेजमेंट कमिटीकडून ऑफिशियल लास्ट कॉल येतो मित्रांनो, कृपया या सूचनेकडे लक्ष सुद्धा. एक बॉल बाकी आहे. थोडं करेक्शन आहे, ऑनलाईन ते अपडेट झालं नव्हतं. एक बॉल बाकी आहे अजूनही. ओव्हर नंबर 4चा. चला सामना स्टार्ट करा. पूर्ववत थोडं करेक्शन होतं, ऑनलाईन स्कोर अपडेट झाला नव्हता, तो आता अपडेट केलेला आहे. स्टेप आउट झाले, लॉंग ऑफला फटका लाजवाब आहे, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदीपच्या बॅटमधून विजयाचा दीप प्रज्वलित करणारा हा देखणा दर्शनीय दमदार फटका, रुबाबदार राजेशाही फटका, षटकार. जयंती 7.00 धाब्याच्या धावगतीने 28-28 8 गड्यांच्या मोबदल्यात समीकरण 6 चेंडू, आता आवश्यकता 6 धाबेची. 4 षटकं एकजात 20 मिनिटात टाकलेली आहेत. 5व्या षटकासाठी अधिकचा वेळ घेऊ नका. टीम रविराज ब्लास्टर जांभुडे फिल्डिंग लगेचच सेट करा, ही सूचना लक्षात घ्या. अदरवाईज ज्या वेळेला 25 मिनिटांचा टाइम काउंटडाऊन तुमचा ऑफिशियली फिनिश होईल, अगदी त्याच वेळेला एक एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला इनफिल्डमध्ये सेट करावा लागेल, हे देखील महत्त्वाची सूचना लक्षात घ्या. आणि यानंतर ग्रुप सी मधील पहिल्या फेरीतील अंतिम सामन्यासाठी रेडी राहा. चेंज द गेम खांदारे आणि त्यांच्या विरुद्ध शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी. शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार, यांना पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक केलंय, पारडं जड केलंय टीम पवार 11 मालेडचं. 6 बॉल, आता 6 रनची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन. अंतिम षटकात गोलंदाजीसाठी बंटी अर्थातच नितेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. (28 ऑन बॉल, लॉस ऑफ 8 विकेट. डगआउट मधून थोडी शांतता राखा. कॉल येतो मॅनेजमेंट कमिटीकडून. स्कोर 29. थोडं अपडेशन आहे ऑनलाईन स्कोरिंगच्या दरम्यान. इंटरनेट सुविधा थोडी धीमी झालेली आहे, त्याच कारणासह ऑनलाईन स्कोर अपडेट होत नाही. सहा बॉल, आता 5 धाब्याची आवश्यकता आहे सिडीज. 6 बॉल 5 हे समीकरण ऑनलाईन व्ह्यूवरची आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. बेग युअर पार्डन. गोलंदाज तयार बंटी. पहिला बॉल लो, फुल टॉस, समोर ड्राईव्ह केला टीममध्ये, लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. मिळेल ती फक्त एक सिंगल धाव. सिंगलपेक्षा अधिक जास्त काही नसेल. सिंगलच्या सोबतीनं सध्या स्कोर आपण बघत आहोत. धावफलकावरती पुढे दाखल होताना पाहायला मिळेल. आतापर्यंत 30 ऑन बोर्ड.
शेवटचे 2 विकेट बाकी आहेत. विकेट फॅक्टर आता इम्पॉर्टंट असेल टीम रविराज ब्लास्टर जांभुडेसाठी. 6 बॉल 5 ची आवश्यकता होती. पहिल्या बॉलवरती आली सिंगल. समीकरण आता 5 बॉल बाकी आहेत. रनसभेत 4. संदीप सध्या बॅटिंगसाठी स्टॅकर एंडला. यापूर्वी एक देखना षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. बॅटिंगसाठी स्टॅकर एंडला. ऑन साइडला दिशा दिली. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतो. डीप मधून फिल्डर पोहोचतायत. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये थोडा वेळ घेतला. दुसरा धावेचा कॉल. थ्रो देखील दिलाय वाईड. ज्यानं थोडं वातावरण आता केलंय टाईट आणि मिळतायत धावा 2. त्या ठिकाणी संदीपच्या सोबतीनं टीम पॉवर 11 मालेडला 2 धावेच्या सोबतीनं सध्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 32-32. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 2 धावेची आवश्यकता. संघर्ष जबरदस्त केलाय. करण, पियुष, जय यांनी इम्प्रेशन टाकलं. मात्र अंतिम षटकात आता हा कारनामा करण्यासाठी बंटीला धोक्याची घंटी वाजवावी लागेल. टीम पॉवर 11 मालेड करता. 4 बॉल आता बाकी आहेत आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी रनसभेत 2. सिली मिडॉन आता इन ॲक्शन. सध्याच्या घडीला आपण बघत आहोत. सिली कव्हर देखील अगदी समोर सेट करण्यात आलेला आहे. 4 बॉल 2 धावेची आवश्यकता. स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. प्रत्येक बॉलवरती एकत्रित येणं गरजेचं नाही आहे मित्रांनो. ऑलरेडी आज देखील तिसऱ्या रजनी शेड्यूल थोडं डिले स्टार्ट झालंय. 11:14 ही स्थानिक वेळ आहे. अजूनही पहिल्या फेरीतील एक सामना पेंडिंग आहे. सो वेळेच्या बाबतीत मॅनेजमेंट कमिटीला आपलं अपेक्षित सहकार्य हवं. थोडं फास्ट क्रिकेट खेळा. बी फास्ट अँड फ्युरियस. 4 बॉल आवश्यकता 2 धावेची. फुल टॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील. थ्रो थोडा वाईड आला. एक सिंगल मधली. दुसरा धावेचा कॉल आणि याच बरोबरीनं या सामन्यात विजय संपादित केलाय तो टीम पॉवर 11 मालेडने. इट इज फ्रॉम लेग बायज. कसे केवढा परंतु आल्या त्या धावा 2 आणि सध्याच्या घडीला विजयश्री संपादित करून पुढील फेरीमध्ये पात्र होतोय तो संघ पॉवर 11 मालेड. मनपूर्वक अभिनंदन पॉवर 11 मालेड. मात्र संघर्ष जर आवडला असेल, लढाऊ वृत्ती जर आवडली असेल, जिद्द चिकाटी जर आवडली असेल, प्रयत्नांची पराकाष्ठा जर आवडली असेल रविराज ब्लास्टर जांभुडेच्या गोलंदाजांची, तर त्यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये प्रेक्षक. प्लीज हॅव अ बिग हँड फॉर देम.